सोहेल आपल्याला विनंती करतोय की आपण या. एक चांगली मॅच ती पाहायला मिळाली. सोहेल इथे उपस्थित झालेत. माननीय श्री मोहनजी पाटील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ते वितरित करायचं आहे आणि नेक्स्ट मॅच करिता आपण सँडी सरांना इथे मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात. मोहनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथून वितरित करतोय. वेल प्लेड सोहेल आणि मूर्ती लहानपण कीर्तिमान अक्षरशः सर्वांचे मन जिंकलेत. या मॅच मध्ये असे दोन खेळाडू होते की त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता. एक सनिकेत शेलार ज्यांनी की चांगली बॅटिंग केली होती. अक्षरशः 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्याचबरोबर सोहेल त्याने पलटवार केला होता. सेकंड इनिंग मध्ये 34 धावांची झुंजार खेळली होती. मैदानादरम्यान सलामीची जोडी दाखल झाली आहे. टॉस जिंकला होता. बॅटिंग स्वीकारली होती. स्ट्राईक एंडवरती सध्या तर आपण वरुण यांना बघतो आणि त्यांचा साथ देण्याकरता ऋषिकेश नॉन स्ट्राईक एंडवरती आणि दोघांना रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज जावेद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऋषिकेश पाटील डीपीएलच्या इतिहासामधील मॅन ऑफ द सिरीजची सायकल जिंकणारा खेळाडू. सध्या तर आपण त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती बघतोय. पहिला बॉल फटका चांगला सजवलाय पॉइंटच्या डोक्याच्या वरून, पण बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. प्राप्त होईल पहिल्या बॉलवरती सिंगल धावणीय. या सिंगलच्या मदतीने वैदिक आणि संघाचं खातं खोललंय. वाईड बॉलचा इशारा इथून दिला जातो आणि अवंतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. या स्पर्धेमध्ये प्रथमतः आपण जावेदला गोलंदाजी करताना बघतो आणि पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवरती वाईड आला, एक्स्ट्रा आलाय. वरुण आणि ऋषिकेश दोन सख्खे बंधू सध्या तर खेळतायत. यावेळेस आणखी एकदा फटका चांगला सजवला, पण घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय. चांगल्या प्रकारचा खेळ सध्या तर चालू आहे. पहिले दोन बॉल चांगल्या पद्धतीने आतापर्यंत जावेदने डिलिव्हर केलेत. यावेळेस बघा शक्ती प्रदर्शन, खेळाडू आहे डीप वरती. झेल टीपला विकेट आली आहे. वरुण पाटील यांना माघारी परतावं लागेल. जोश आणि उत्साह सांगतोय की या विकेटचं महत्व किती आहे. विकेट आली आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा वाईट, तिसऱ्या वरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती विकेट आली आहे. ऑफिशियली 3 बॉल कंप्लीट झाले, एक एक्स्ट्रा बॉल आणि त्या दरम्यान एक विकेट देखील आली आहे. नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता ऋतिक आलाय बॅटिंग करण्याकरता. ऋतिक आल्या बरोबर प्रमाण देतोय, मी आलोय,
आणि मी इथून डंका वाजवतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिकच्या पाठमधनं षटकार. चैतपाकाचे महिन्याने येई बॉल होता स्लॉट मध्ये, डायरेक्टली पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. इट्स ह्यूज, फॅन्टास्टिक, फॅब्युलस सिक्सर. ओव्हरचा पुढील बॉल याच दरम्यान आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. कुठलाही खेळाडू त्या क्षेत्रामध्ये होत आणि त्याच दरम्यान कॅच ड्रॉप देखील झालाय. काय घडलंय चेक केलं जात आहे, रेफर केलं जातं तिसऱ्या पंचांची मागणी, कारण की क्रुशल मोमेंट आहे. दोन्ही संघांकरता एका धावेचं फार महत्व आहे. ऋतिकने तर चांगला फटका सजवला होता. ऑलमोस्ट असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय, पण खेळाडूची प्रशंसा करावी लागेल, त्याने चांगल्या प्रकारचं बॉलला स्टॉप केलंय. फेर धावा रोखल्यात, अक्षरशः धावा रोखल्यात. अरमान आपल्या संघाचे अक्षरशः त्याने अरमान जागे केलेत. सेफ आहेत, बाउंड्री सेफ केली अरमान आणि संघाकरता अक्षरशः अरमान जागे करतोय. असं वाटलं होतं की ऑलमोस्ट हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला, पण अरमानने सांगितलं नाही, या बॉलला मी मैदानाच्या बाहेर नाही जाऊ देणार. बॉलला त्याने थांबवलंय. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट मिळालाय.
चला मैच स्टार्ट करूंगा। दर्शक मैं आपसे गुजारिश करना चाहूंगा कि अभी आप आपके लिए जो कैच पकड़ने के ऊपर 100 रुपए का इनाम था, फिलहाल वो अभी के लिए बंद कर दिया गया है। और आपसे मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि बाउंड्री रोप से थोड़ा सा आप 4-5 कदम थोड़ा सा पीछे हट जाइए, क्योंकि बाउंड्री रोप के ऊपर अगर सामने आप जाते हो तो डिसीजन नहीं दिखता है, 4 या फिर 6 या फिर कैच है। प्लीज आपसे मैं दिल से रिक्वेस्ट कर रहा हूँ, क्योंकि आप सभी के बिना ये टूर्नामेंट अधूरा है। आप बैठिए, बैठकर इस टूर्नामेंट का मजा लीजिए। विजय सर, आता 2 रन आलेत का की रन धावलेच नाहीयेत? रन नाही धावलेत, रन नाही आली आहे, म्हणजे धावले नव्हते, मग त्या अनुषंगाने तो डॉट बॉल करार केला जाईल। वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। या मॅचला आणखी एकदा होते सुरुवात। स्ट्राइक एंड वरती आपण ऋतिक यांना बघतोय। यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये। लाऊड अपील झाली आहे, पण पंच आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत। सध्या तर कुठलाही हावभाव पंचांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। धावफलक सध्या तर स्थिरावले ते 9 आकड्यावरती। सिंगल, वाईट सिंगल, त्यानंतर विकेट, षटकार, बॅक टू बॅक डॉट्स आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक फक्त आणि फक्त 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि पब्लिक यानी कि दर्शक, मैं आपसे एक हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप थोड़ा सा बाउंड्री रोप से पीछे हटकर मैच को देखिए। देखने में कोई बंदी नहीं है, देखने के लिए कोई आपको मना नहीं करेगा, लेकिन आप थोड़ा सा दूर हटकर देखिए। शिव पूजन मिश्रा जी, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, हार्दिक स्वागत आपका। और उनके साथ विनोद सिंह जी, वेलकम, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है इस टूर्नामेंट में। बघा, एका सीझन मध्ये मालिकावीर म्हणजे सायकल जिंकणारा हा खेळाडू सध्या तर ऑन स्ट्राइक आहे। पहिला बॉल, आक्रमण करायचं होतं, वेगवान गतीचा हा बॉल, एज लागली होती, बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये निघून जातोय। पहिल्या बॉलवरती किमान संधी मिळाली होती। ऋषिकेश पाटील या खेळाडूला जीवनदान म्हणजे स्वतःच्या संघाला इथून कुठेतरी धोक्याच्या दिशेने ढकलून देणं, हा मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल। डीपीएलच्या इतिहासामधील मॅन ऑफ द सिरीजची सायकल जिंकणारा खेळाडू सध्या तर आपण ऑन स्ट्राइक बघतोय। आकुट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू कॅच सुटलाय। बॅक टू बॅक 2 जीवनदान इथे कुठेतरी मागणी ठरले जातील। क्रिकेटचा खेळ, पकडा कॅच, जिंका मॅच, कॅच सोडाल तर मॅच सोडाल, पण किमान आता हे 2 कॅच क्रुशल मोमेंट ठरतील या मॅचचे। आणि या मॅचला जर कलांडी देण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ओपनरच्या स्वरूपामध्ये आलेला ऋषिकेश पाटील याच्यामध्ये क्षमता आहे सध्या तर। खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू तैनात आहे, फक्त आणि फक्त सिंगल, चांगला बॅकअप आहे पाठीमागे देखील। एका धावेने इथून समाधान व्यक्त करावं लागेल। आतापर्यंत षटक क्रमांक 2 मधील 3 बॉलचा खेळ संपलाय। या षटकामध्ये 4 धावा आल्या 3 बॉलमध्ये। विनोद सिंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच विनोद सिंग जी, खऱ्या अर्थाने त्यांचं नाव तेवढं देखील सुंदर आहे, तेवढं कार्य देखील तेवढंच सुंदर आहे। रवीजी पांजा यांचं देखील इथे आगमन झालंय। रवी दादा वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल, वेलकम। ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, आणखी एकदा फटका फसला की काय, बॉलच्या खाली खेळाडू आलाय, झेल टिपला, यावेळेस ऋतिकला माघारी परतावं लागेल। दुसरा धक्का, बिग विकेट डाऊन। थँक यू डीजे।
प्रतीक पाटील नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. या खेळाडूवरती देखील आज नजर ठेवली जाईल. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं, भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर केलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळणार आहे. सन्माननीय आदरणीय अजितजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती केली. धाव फलक फक्त आणि फक्त 15 धावा. दोन्ही संघांच्या नजरेमधून ही मॅच फार महत्वाची आहे. क्वालिफिकेशनच्या हिशोबानुसार जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर या मॅचला जिंकावं लागणार आहे. करो या मरोवाली परिस्थिती, डू ऑर डाय. सन्माननीय आदरणीय दीपकजी भगत साहेब इथे उपस्थित होता, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आज चुकी घडली आहे. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, डी झोन मध्ये सिंगल धावी महत्वाची आहे. शालेय जीवनामध्ये तुमचा तो एक मार्क, त्याचबरोबर क्रिकेटच्या मॅचमध्ये तुमचा तो एक मार्क आणि राजकारणामध्ये एक मत, त्याला देखील फार महत्व आहे. आणि एका धावेचं महत्व आता या मॅच मध्ये कळणार आहे. ज्यावेळेस ही मॅच पुढे पुढे जाईल, शेवटचा एंड ज्यावेळेस होत राहील, त्यावेळेस एका धावेचं महत्व कळणार आहे दोन्ही संघांना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखी एकदा फटका तर चांगला सजवला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला वेगवान गतीने, घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होत आहेत फक्त आणि फक्त सिंगल. धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 17. 17चा आकडा बहुतेक अक्षरशः भारतामध्ये सर्वांना आवडणारा आकडा आहे. एबी डिव्हिलियर्स यांचा आज जर्सी नंबर 17 आणि खऱ्या अर्थाने असा एकमेव मात्र क्रिकेटर आहे की दुसऱ्या देशाचा असून देखील त्याला आपल्या देशामध्ये अफाट प्रेम मिळालंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, दिशा थोडीशी भरकटली, वाईटचा इशारा इथून दिला जाईल. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 18-18च्या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2 बॉल आतापर्यंत संपलेत. आम्ही का सांगितले दोन्ही संघांच्या नजरेमधून ही मॅच महत्वाची आहे. 2 मॅचेस जिंकलेत, 2 मॅचेस हारलेत आणि ही 5वी मॅच खेळतात. मग त्या अनुषंगाने या मॅचला जिंकणं महत्वाचं आहे. फटका चांगला सजवला आहे. रनआउटची दाट शक्यता, आता स्ट्राईक एंड वरती आली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. थँक्यू डीजे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे आणि नव्यानं दाखल होतात बॅटिंग करण्याकरता हितेश. त्यांना चांगली बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये. किमान बघा सात्विक रायझर्स हा संघ सध्या तर बॅकफूट वरती पूर्णतः ढकलला गेलाय. या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं असेल तर कमबॅक करावं लागेल. 18 धावा फक्त आणि फक्त धाव फलकावरती आहेत. जे काही पुढील बॉल शिल्लक आहे त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करायचंय. हितेश आल्याबरोबर फटका चांगला सजवला. डीप वरती खेळाडू, हाताला स्पर्श करून कॅच सुटलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ. थँक्यू डीजे. 22 धावा धाव फलकावरती. हितेश आल्याबरोबर आपल्या संघाकरता योगदान देतोय. कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. या मॅच मध्ये कमबॅक होणार आहे सध्या तर. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, राईट ऑन द टार्गेट. ज्याला म्हटलं जातं हा तोप चांगल्या पद्धतीचा बॉल. क्रिकेटच्या जगतामधील याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातोय. त्याला तोड नाही आणि अक्षरशः तोच बॉल इथून डिलिव्हर केलाय. ड्रीम स्टार्ट आतापर्यंत मिळालाय. खऱ्या अर्थाने सात्विक रायझर्स संघ एक मातबर संघ पण त्यांना पाठीमागे ढकललंय पूर्णतः. बॅट शिकडा लागली. बॉल चालला घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. 2 धाव सिंगल धावीतून प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 20.
23 धावा दाखल करते सध्या तर आपण बघतोय. ट्वेंटी थ्री 23 धावा दाखल करती जान पहुंचा 23 रन फिलहाल यहाँ पर स्कोर कार्ड पर लगते हुए, लेकिन अच्छी बैटिंग करनी होगी. प्रतीक जब तक मैदान के बीच में तब तक एक अच्छा स्कोर बन सकता है. प्रतीक करता फुल टॉस पद्धतीचा बॉल फायदा नाही घेऊ शकला. प्रतीक संघर्ष करतोय. हा फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. किमान सिंगल डबल देखील धावा महत्वाच्या आहेत. अब्दुल्ला बॉलिंग मार्क वरती आला आणि पहिला बॉल त्याने चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. प्रतीक आतापर्यंत संघर्ष करतोय. ही मॅच महत्वाची दोन्ही संघांच्या नजरेमधून. या मॅचला जिंकावंच लागणार दोन्ही संघांना. संघर्ष करतो आणि संघर्षामधून जे काही मिळेल त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. विजय जर मिळाला तर सोने पे सुहागाने, जर किमान पराजय जर मिळाला तर नशिबाची साथ मानली जाईल. नो बॉलचा इशारा दिलाय. ऑन साइडला 6 खेळाडू, त्या अनुषंगाने नो बॉल करार केलाय. एका साइडला 6 आणि दुसऱ्या साइडला 3 खेळाडू, मग त्या अनुषंगाने हा नो बॉल करार केलाय. इथून जीवनदान प्रतीक करता आणि बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय. नो +1 आणि या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2च्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 25 आकड्यावरती. शेवटचा षटक मार्गस्थ है. बजरंग बॉयज टीम के कप्तान, अगर आप यहाँ पर रहेंगे तो रिपोर्टिंग करनी है आपको. बजरंग बॉयज टीम के कप्तान और बालाजी 11 टीम के कप्तान, अगर आप यहाँ पर मौजूद रहेंगे तो आपको मैं गुजारिश करता हूँ आपको रिपोर्टिंग करनी है. बालाजी और बजरंग दोनों टीम के कप्तान आपको रिपोर्टिंग करनी है. प्रतीक ऑन स्ट्राइक. यावेळेस दिशा भरकटली. वाईटचा इशारा. धाव फलकाला इथून चालना दिली जाते. एक सर्वांजन स्कोर देखील बनवू शकेल. 26 धावा धाव फलकावरती आहेत आणि फ्री हिट आणखी कंटिन्यू आहे. प्रतीककडे संधी आहे, मौका है, माहौल है, दस्तूर भी है, सर्व काही शक्य आहे. पण आता या मॅच मध्ये करायचं काय? प्रतीक पाटील यांना लढायचंय, झगडायचंय अक्षरशः स्वतःच्या अस्तित्वाकरता, स्वतःच्या स्वाभिमानाकरता, स्वतःच्या संघाकरता. आता तुम्हाला लढायचंय या मॅच मध्ये. विचार करायचा नाही की आपल्या समोर कोण आहे. स्वतःने सांगायचं की मी एकटाच काफी आहे. अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या होत्या. थँक्यू सो मच. देखिए बाउंड्री लाइन के बाहर जो कोई दर्शक कैच पकड़ेंगे उनके लिए 100 रुपए का इनाम रहेगा, लेकिन बाउंड्री के आसपास आपको नहीं जाना है. अगर बाउंड्री लाइन के पास अगर आप गए तो शायद आपको जुर्माना भी भरना पड़ सकता है. तो प्लीज आप एंजॉय करिए क्रिकेट को, कैच पकड़िए, 100 रुपए का इनाम आपको दिया जाएगा. अजीत दादा पाटिल इनकी तरफ से हर कैच के लिए 100 रुपए के इनाम दर्शकों के लिए. बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ना है लेकिन. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. 3 बॉलचा खेळ संपलाय. यश सारखा फलंदाज तुमच्याकडे असताना तो देखील क्रमांक नंबर 6 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. गावचे पोलीस पाटील अविनाशदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. बालाजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बजरंग बॉयज दोन्ही संघांचे कॅप्टन्स इथे आहेत उपस्थित. 2 बॉल बाकी आहेत. अविनाशदादा 2 बॉल नंतर आपण जाऊयात टॉस बॉक्सच्या दिशेने. 2 धावा, माफ करा, गुडलक बॉयज आणि त्यांच्या विपक्षामध्ये बालाजी. गुडलक बॉयज आणि त्यांच्या विपक्षामध्ये बालाजी. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण जॉईन व्हायचे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हा सोडला आणि पंच आमच्या दिशेने वळतायत.
22 त्या बरोबरीने व्हाईट. गुड लक बॉयज, अगर आप यहाँ पर आएंगे तो हाथ ऊपर करना है. गुड लक बॉयज टीम के कप्तान या फिर खिलाडी रमन. हा रमन आहेत, रमन या टॉस साठी आक्रमण करायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. रनआउटची दाट शक्यता होती नॉन स्ट्राईक एंड वरती आणि आता ही धाव मिळाली 22च्या स्वरूपामध्ये. धावफलक 31 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचा. शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे. इथे ज्याच्या बॅटमध्ये षटकार आलाय त्याच्या बॅटमध्ये सिंगल आली, त्याच्या बॅटमध्ये डबल आली आहे, तरी देखील तो आतापर्यंत शांत राहिलाय कारण की त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक. हितेश ऑन स्ट्राईक. हितेश शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये स्वतः बॉलर सांगतोय माझा कॅच आहे, त्याने पकडलाय. पहिल्या डावाची होती समाप्ती. धावा बनल्या ते 31 आणि जिंकण्याकरता 32 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. पॉवर स्ट्रायकर संघ जिंकायचा असेल तर 32 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. गुड लक बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ बघतोय बालाजी. दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट व्हायचे. गावचे पोलीस पाटील अविनाशदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास टॉस करायचा आहे. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. एका साईडला जावा आणि दुसऱ्या साईडला शिवम आणि दोघांना रोखण्याकरता बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार झालाय. प्रतीक सेकंड इनिंग दुसऱ्या डावाला होते सुरुवात. प्रतीकचा पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा मिळाला आहे. नशिबाची साथ किमान पहिल्या बॉलवरती मिळाली आहे प्रतीकला. किमान जर बॉल हा त्या चढाणावरती जर नसता लागला तर किमान हा बॉल बाउंड्रीच्या दिशेने वेगाने निघून गेला असता. पहिल्या बॉलवरती 2 धावा इथून जोडल्या जातात. प्रतीकवरती जास्त जिम्मेदारी असेल. बॅटने काही जास्त करू शकले नाही, पण या मॅचमध्ये बॉलने ही मॅच फिरवावी लागेल. या मॅचमध्ये जर वर्चस्व गाजवायचं असेल सात्विक रायझर्स संघाला तर किमान विकेट्स ह्या घ्यायच्यात. बॅटची कडा लागली आहे. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. विकेट किपर याने भरपूर प्रयत्न केले पण बॉल काही रोखू शकले नाही. ते प्रयत्न भरपूर चांगल्या पद्धतीचा होता. 10 पैकी निश्चित स्वरूपामध्ये 10 गुण त्यांना दिले जातील, पण हा कॅच होणं महत्वाचं आहे. कारण की तुमच्या पॉकेटमध्ये बघा बँक बॅलन्स कमी आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बँक बॅलन्स वाचवायचा आहे. कारण की टार्गेट आणि आव्हान छोटंच आहे, माफक आव्हान आहे, 32 आहे, कमी नाहीये. क्रिकेटच्या जगतामध्ये छोटी धावसंख्या मोठी डोकेदुखी ठरू शकेल. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल भन्नाट वेगाने डिलिव्हर केलाय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. जावा आता किमान त्याला संघर्ष करायला लागतोय. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. चांगला स्टार्ट, ड्रीम स्टार्ट आतापर्यंत सात्विक रायझर्स हा संघ सांगतोय हम भी किसी से कम नहीं.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखी एक देखना बॉल. प्रतीक सांगतोय भले बॅटने करामत झाली नाहीये पण बॉल नाही इथून ही मॅच मी फिरवू शकेल. हा बॉल टाकण्याकरता बायसेप नव्हे तर तुमच्या मनगटामध्ये बळ पाहिजे आणि त्याला फिरवण्याकरता तुमच्याकडे जिद्द पाहिजे. कुठलाही गोलंदाजाने विकेट घेऊ द्या, संदीप दादा मोकाश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. प्रतीक थांबले, थोडासा रिदम तुटलाय पण किमान आता या मॅच मध्ये तुमचा परफॉर्मन्स, तुमचा माइंडसेट, तुमचा टेम्परामेंट, सर्व काही गोष्टी या अनालिसिस करून सर्व गोष्टी काउंट केल्या जातील. हा बॉल हवेमध्ये फटका फसलाय, स्वतः प्रतीक बॉलच्या खाली आलाय, रिले कॅच पकडलाय, एक से भले दो कॅच पकडलाय, विकेट आली आहे. जावा आता मैदानाच्या बाहेर जावा, विकेट. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. थँक्यू डीजे. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा आणि पुढील 3 बॉलवरती 2 डॉट, त्यामध्ये 1 विकेट आणि म्हणजे 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाहीये. प्रतीक सांगतोय की ही मॅच आम्ही बनवणार आणि बनवून दाखवणार. सध्या तर जिद्द आहे, चिकाडी आहे, लढायचंय या मॅच मध्ये, स्वतःच्या अस्तित्वाकरता लढायचंय. लास्ट गो, 1 टू गो, शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे, महत्वाचा बॉल आहे. प्रतीक पाटील ही मॅच बनवली आपल्या संघाकरता. आपण बघतोय ऐकतोय DPL धान्यू प्रीमियर लीग सीझन 5 तिसरा दिवस या स्पर्धेचा. ओव्हरचा पडील बॉल, बॅटशी कडा लागली आहे, बॉल चालला घोषांकी क्षेत्राच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये प्रतीक आपल्या संघाकरता उम्मीदची किरण घेऊन आलाय, आशेचा किरण, आणि अक्षरशः या मॅचला तो बनवतोय. ते म्हणतात ना, दिवा सोन्याचा असो किंवा मातीचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ते महत्वाचं आहे. आणि आता तर सध्या दिव्याने प्रकाश द्यायला सुरुवात केली आहे. पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं केलंय. सात्विक रायझर संघ सांगतोय या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची कमी राहणार नाहीये. योगेंद्रजी यादव यांचे ते आगमन झाले आणि त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार देखील ते उपस्थित झाला. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि बाळाकाका आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र अक्षरशः बाळाकाकांच्या नावावरती राहतंय. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती झाली आहे. क्रुशल मोमेंट वरती मॅचेस बदलतायत, आम्ही बदलताना बघितलंय. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते योगेशजी यादव त्यांचं आगमन झालंय, वेलकम. जय पटणे त्यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इंद्रेशजी जायस्वाल त्यांचं देखील आम्ही हार्दिक 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 स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये प्रतीकने चांगल्या प्रकारची बॉलिंग केली आहे, बॅटने काही करू शकला नाही, पण बॉलने त्याने अक्षरशः या मॅच मध्ये रंग टाकलाय, जीव टाकलाय, होळी आली आहे. रंग टाकणाऱ्यांपासून आणि अक्षरशः रंग बदलणाऱ्यांपासून सावधान राहा मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये जर सक्सेस पाहिजे असेल तर बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक घेऊन वैयक्तिक कोट्यामधील पहिलं यश. याचा पहिला बॉल कानामध्ये अक्षरशः शिट्टी वाजवणार हा बॉल होता. यशनी विकेट जर घेतली तर रवी भाई पांजांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार प्रत्येकी विकेट करता. आणि संदीप दादा मोकाश यांच्या माध्यमातून देखील प्रत्येकी विकेट करता 500 रुपयाचा पुरस्कार आहे. प्रतीकने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट काढली आहे आणि यश देखील विकेटच्या शोधामध्ये आलाय. आणखी एकदा बाउन्सर बाउन्सर, तेज तर्रार, तिखट मारा केला जातोय. यश अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. आणि यश आतापर्यंत पहिले 2 बॉल त्याने चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेत. पंचांनी सांगितलंय 1 फॉर दी ओव्हर, 1 केलंय सध्या तरी यशला. आणखी एकदा आपटून टाकलाय आणि यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. नो बॉलचा इशारा.
चला नो बॉल करार केल्या पंचांनी. पुढचा बॉल फ्रीडचा सिग्नल इथून दिला जाईल कारण की 1 फॉर दी ओव्हरचा इशारा याच्या अगोदर दिला गेला होता. आणि यशकडे ती खासियत आहे, भले यशने इथून खराब गोलंदाजी केली, एक बॉल खराब पडलाय, पण त्याच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. यस डेफिनेटली ऑफिशियल पंच त्यांची प्रशंसा करावी लागेल. यावेळेस बॉल हवेमध्ये, फटका फसलाय पण फ्रीट आहे. बघता बघता 2 धावा इथून इझिली होत आहेत कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढला जाईल. निरंजन भाई यांचे इथे आगमन झाले, त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतोय. निरंजन भाई यांचे इथे आगमन झाले, त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतोय. भरतदादा पाटील यांचे देखील आगमन झाले, त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस फटका चांगला सजवलाय, मिडल ऑफ द बॅट, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आता कुठे या मॅच मध्ये पलटवार करतोय संघ. पॉवर स्ट्रायकर्स एअर स्ट्राईक केली आहे. डीजे क्रिकेटचे चाहते त्यांना देखील माहिती आहे पिक्चर मध्ये ट्विस्ट आणि क्रिकेटच्या मॅच मध्ये देखील टर्न कधी येऊ शकेल. नो डाऊट अबाउट इट. जाऊयात मैदानाच्या दिशेने. यश याचा बॉल फुलर लेनचा, हा बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केलाय. ते लोक म्हणतात ना की बादाम खाने से अकल आती है लेकिन ठोकर लगने से अकल आती है. अक्षरशः बघा, पायाला ठेस लागली त्याच्यानंतर अकल आली आहे. बॉल चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केलाय. धावफलक 13-13च्या आकड्यावरती. बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेली, या षटकामधील 5 लास्ट गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. यश आतापर्यंत मेहनत केली आहे, मेहनतीचं फळ या बॉलवरती मिळणार आहे. मेहनतीचे फळ किमान आता मिळणार आहे ते बॅटरला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड्स मध्ये डिस्पॅच, षटकार शेवटच्या बॉलवरती. धावफलक आता वेगवान गतीने वाढेल आणि जाऊन पोहोचल 19च्या आकड्यावरती. 19 रन फिलहाल यहाँ से बन चुके. टारगेट आपके सामने है 32 का. 13 रन की जरूरत जीत के लिए फिलहाल. 12 गेंदे बचे और 13 की जरूरत. लेकिन जिस प्रकार से मैच कट रहा था ऐसा लगा था कि सात्विक राइजर्स बहुत अच्छा खेल खेल रहे हैं, लेकिन कहानी में पलटवार आता है दोस्तों. ये दुनिया का नियम है और हर मैच में आपके जीवन में भी टर्न आता है, ट्विस्ट आता है. और उसी प्रकार से अभी तक देखा जाए तो इस मैच में पलटवार हो चुका है. पलटवार करना जरूरी था और कर चुके हैं. सात्विक राइजर्स टीम यहाँ से खुद को यहाँ पर कमजोर समझती रहेगी, लेकिन मैं कहता हूँ कि यहाँ से अभी ये मैच खत्म नहीं हुआ है. 12 गेंदे बची है, 13 की जरूरत. अनवर जो कि स्ट्राइक एंड पर फिलहाल बल्लेबाज है, लेकिन गेंदबाजी पर फिलहाल हितेश आए. हितेश, अगर आपने 3 से 4 अच्छी गेंदे डाली तो शायद इस मैच में सात्विक राइजर्स टीम पूरी तरह से बनी रह सकती है. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कैच लेने का मौका बन सकता था, लेकिन बॉल डिक्लेरेशन जोन में आसानी के साथ सिंगल मिल जाएगा. और बल्लेबाज जानते हैं जो काम वहां पर पिन कर सकती है उसे तलवार की जरूरत नहीं है फिलहाल. जबकि सिंगल डबल के साथ इस मैच को जीता जा सकता है, तो वहां पर चौके और छक्कों की जरूरत बिल्कुल नहीं है. सेंसिबल क्रिकेट, रचनात्मक, कलात्मक दिमाग का इस्तेमाल किया जाता है. शुभम ने बहुत अच्छी बैटिंग की अभी तक इस मैच में. हितेश, इस मैच को आपको बदलना होगा. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हो गया बल्लेबाज शिवम का काम तमाम. विकेट. अरे रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. 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 थँक्यू डीजे. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आणि सॉन्ग देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलंय.
आमची धानू प्रीमियर लीग टॉप लेवलला आहे आणि त्याच्या पाठीमागे देखील बरेच कारण आहेत. या विभागामधील सर्व संघांना इथून खेळण्याची संधी मिळते. लीग मॅचेस जर म्हटलं तर एवढं इझी होत नाहीये. त्याकरता देखील अफाट मेहनत घेतली जाते. आमच्या ऑर्गनायझर्स त्यांनी देखील अफाट मेहनत घेतली या स्पर्धेकरता. मैदानाच्या दिशेने जाऊयात. सिंगल त्यानंतर विकेट आली आहे. मॅचमध्ये पलटवार करण्याची क्षमता हितेश संघाला देतोय. बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय. बॉलच्या खाली स्वतः हितेश आणि कॅच सोडलाय. कॅच सुटलेत. कॅच सोडाल तर किमान मॅच सुटेल. क्रिकेटच्या जगतामध्ये तुम्हाला जर लो स्कोरिंग मॅचेस जिंकायच्यात ना मित्रांनो, तर कॅच पकडणं फार महत्वाचं आहे. ग्रैंड फिनाले अपन उद्याच्या दिवसामध्ये बघणार. कल के दिन में फाइनल होगा. आप सब जरूर आइए, इस टूर्नामेंट का लुत्फ उठाइए, एंजॉय करिए इस टूर्नामेंट को. बहुत अच्छा टूर्नामेंट अभी तक कट रहा है फिलहाल. हितेश यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला सजवला. बिटवीन द गॅप खेळाडू आहे, मेहनत करतोय, थांबवलंय, स्टॉप केलंय, पण आता ते कुदरतला वेगळंच काहीतरी मंजूर आहे. आता याच्यामध्ये फिल्डरला पण दोष नाही देऊ शकणार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावफलक 25 धावा धावफलकावरती आता जाऊन पोहोचल्यात आणि जिंकण्याकरता आता तुम्हाला बनवायच्या 7 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. आठ मध्ये 7ची आवश्यकता जिंकण्याकरता. यावेळेस बनाट वेगाने बॉल डिलिव्हर केलाय. नाव स्ट्रायकिंगचे बॅटर बिलकुल इंटरेस्टेड नाहीये, त्यांना माहिती आहे. यावेळेस थांबवलं गेले, पण एक धाव ही महत्वाची आहे. त्या एका धावेला फार महत्व आहे. 7 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ केव्हाही बदलू शकेल. आता जर सर्वांना माहिती आहे फास्ट गतीने रंग कोण बदलत असेल तर सरडा आहे, पण खऱ्या अर्थाने मी सरड्याच्या व्यतिरिक्त आणखी एकाला ओळखतो की तो रंग बदलतो फास्ट गतीने. त्याचं नाव आहे क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ केव्हाही रंग बदलू शकेल. 7 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. आता या मॅच मध्ये कमबॅक पलटवार सात्विक रायझर्स हा संघ करू शकेल, पण या शेवटच्या बॉलवरती विकेट पाहिजे. शेवटचं षटक किमान ऋतिक करता किती धावा ठेवल्या जातील. ऋतिक किंवा दुसरा ऑप्शन कोण असेल बॉलिंग मध्ये त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागणार आहे, पण या बॉलवरती सर्व खेळ निर्भर आहे सध्या. तर हा शेवटचा बॉल हवेमध्ये, उंची जास्त आहे, लांबी कमी पडणार आहे आणि इथे काय घडलंय. यशच्या माध्यमातून कॅच सुटला आणि कॅच सुटल्याच्या बरोबर धावा देखील लिकेज होत आहेत. 2 धावा देखील आता धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलक 27-27. येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता बनवायच्यात 5. हा बॉल मध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्यात या 5. 6 मध्ये 5ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ केव्हाही बदलतो आणि आम्ही त्याला बदलताना बघितलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्यात या 5 धावा. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय सध्या तर बॉलर तयार होत आहेत. ऋतिकचा पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. घोषणा क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय. प्राप्त होईल सिंगल धाव. 5 मध्ये आता जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्यात या 4. सिंगल मिळाली आहे. जमाल आला बॅटिंग करण्याकरता आणि जमालला चांगली बॅटिंग करायची आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांच्या नजरियामधून, कारण की
या मॅचला जिंकाल तर पुढे जाण्याची संधी मिळेल. ऑलमोस्ट मॅचला जिंकणं महत्वाचं है. मैच जीतने के बाद कोई भी खिलाड़ी या फिर प्रशंसक अंदर नहीं जाएंगे. व्हाईट बॉल धावा कमी आहेत आपल्याकडे, मग इथून धावा वाचवणं आपलं आद्य कर्तव्य है, पण इथून धावा लुटवल्या जात आहेत. मैच जीतने के बाद दोनों टीम के खिलाड़ी, आपसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ, बैटिंग साइड टीम या फिर फील्डिंग साइड टीम, कोई भी टीम का खिलाड़ी जीतने के बाद अंदर नहीं जाएगा, या फिर आपके प्रशंसक हो या फिर आपके सपोर्टर्स हो अंदर नहीं जाएंगे कोई. यावेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला आहे. चार बॉलचा खेळ बाकी आहे, 3ची आवश्यकता आहे. यावेळेस बॉल आणखी एकदा गोषंकी क्षेत्राच्या दिशेने चालला आहे. मॅच जर बरोबरीवरती सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 3 बॉल मध्ये आता 2ची आवश्यकता, 3 मध्ये 2ची आवश्यकता. एक चांगला डॉट बॉल जर आला तर या मॅच मध्ये प्रेशर वाढणार आहे. सर्वांना पाहिजे आता पॉवर स्ट्रायकर सांगत असतील की एक मोठा हिट आला पाहिजे, आम्ही जिंकू, आणि सात्विक रायझर सांगत असतील की 2 चांगले डॉट बॉल आले तर आम्ही या मॅचला जिंकू, आणि प्रेक्षक राजे सांगत असतील की ही मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली पाहिजे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सोडलाय, वाईड करार केलाय. आता स्कोर बराबर झालाय. 3 मध्ये 1ची आवश्यकता. 3 बॉल शिल्लक, 1ची आवश्यकता. या मॅच मध्ये कलांनी आणखी एकदा येऊ शकेल, मॅच बदलू शकेल. यावेळेस विजयाची धाव आली आहे. पॉवर स्ट्रायकर संघाने या मॅचला जिंकलाय. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक सात्विक रायझर संघ. चला व्यासपीठावरती आम्ही तुम्हाला घेऊन चालतो.